नमस्कार, मी प्रशांत वाघ. IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण आहोत येवल्याला आणि देवेंद्र सरकारची जन्मत चाचणी हा विशेष कार्यक्रम आपण येवल्याला सुरू करतोय. कारण मुळात आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की नगर परिषद निवडणुकांचा दुराळा या निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे सुरू झाली आहे. आपण आता बघतोय की येवल्याला सुद्धा अत्यंत उत्सुकता आहे सगळ्या नागरिकांमध्ये, सगळ्या राजकीय पक्षांमध्ये. येवला म्हणजे तात्या टोपे स्वातंत्र्य सेनानी यांची खरं तर जन्मभूमी. येवला हा राजकीय दृष्ट्या बघितला तर छगन भुजबळ राष्ट्रवादीचे वजनदार नेते यांचा बालेकिल्ला. गेल्या 3 टर्मपासून ते आमदार आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी ही अधिक सक्षम मानली जाते, पण यंदा राष्ट्रवादीला पर्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी युती केली आहे. 3 जागी मैत्रीपूर्ण लढत जरी ते करत असले तरी या ठिकाणी भाजप आणि सेना एकत्र आलेत. पण काँग्रेसने सुद्धा आपली वेगळी चूल किंवा वेगळी झूल जी आहे ती अजूनही सांभाळलेली आहे. बऱ्याच ठिकाणी 3 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत जरी भाजपा सेनेमध्ये होत असल्या तरी शिवसेनेमध्ये सुद्धा अनेक बंडखोरांनी सुद्धा बंडखोरी केलेली आहे. राष्ट्रवादीची सत्ता या ठिकाणी आहे आणि या राष्ट्रवादीच्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये किती दावे केले होते आणि किती सत्ता दिली हेही आपण बघू. माणिकराव आपल्यावर आहेत, माणिकराव शिंदे. खरं तर रघुजी राजे शिंदे यांनी 750 वर्षापूर्वी येवला स्थापन केलं. त्यांचेच हे वंशज आणि राष्ट्रवादीचे इथले वजनदार नेते यांच्याच पत्नी आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे. 5 वर्षापूर्वी ही सत्ता तुमच्याकडे होती. आजही सत्तेकडे तुम्ही परत दावेदारी करताय. काय सांगाल, काय दावे करताय तुम्ही? या ठिकाणी आपण जे काही आपलं प्रॉम्प्टिंगमध्ये सांगितलं का त्यामध्ये 750 वर्षांपूर्वी नाही तर 350 वर्षापूर्वी येवल्याची स्थापना झालेली आहे. आणि आपण या ठिकाणी सांगितलं सेना भाजपची युती आहे, परंतु आपण बघितलं तर 3 ठिकाणी ते एकमेकाविरुद्ध सगळ्यात सोपं आहे की हे गणित सांगणं. मला विचारायचं हे माणिकराव, थेट मुद्द्यावर येऊया. थेट मुद्द्यावर येण्यासाठी आणि स्पष्ट बोलण्यासाठी तुमची ओळख आहे. थेट सांगा की तुम्हाला पुन्हा येवलेकरांनी सत्ता का द्यावी? 100% येवलेकर सत्ता देतील ही आम्हाला खात्री आहे. हा आमचा या ठिकाणी केलेला विकास, या ठिकाणचे सर्व पानं वाचून दाखवायचे म्हटले तर मला असं वाटतं की वेळही पुरणार नाही किंवा आपणही आम्हाला तेवढा वेळ देणार नाही. त्यामुळे हे पुस्तक आम्ही आपल्या समोर या ठिकाणी धरलेलं आहे. यामध्ये आमचं वचनपूर्ती, वचननामा आणि या निवडणुकीचं स्वच्छ, सुंदर व हरित येवल्याचं. पण हे सगळं जरी असलं तरी छगन भुजबळ इथले सगळे प्रमुख नेते, या विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार, पण गेले 2 वर्ष आले ते कारागृहात आहेत. किती फरक पडला ते असण्याच्या जेलमध्ये? 100% 8 महिने झाले, 2 वर्ष नाही. आणि भुजबळ साहेब जरी नसले तरी या ठिकाणच्या विकासात कुठेही खीळ बसलेली नाही. किंबहुना भुजबळ साहेबांच्या अनुपस्थित ही निवडणूक होत असली, भुजबळ साहेबांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक होते, आणखीन तरीही निवडून आणू विश्वास दाखवत आहे सगळे. पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या ठिकाणी आपण बघतोय की कशा प्रकारे सगळे एकत्र झालेले आहेत. नरेंद्र दडारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल तुम्ही की कितपत तथ्य आहे? कारण काय म्हणताय की राष्ट्रवादीने सत्ता केली, दावा केले, पण राष्ट्रवादीतनंच आउटगोईंग झालेले शिवसेनेत आलेले आहेत. आणखीन त्यांना तुम्ही तिकीटे दिले. गेल्या वेळेस तेच राष्ट्रवादीत बिनविरोध आले होते. काय सांगाल? या महाराष्ट्रात आणि या देशात भाजपचं आणि शिवसेनेचं राज्य आहे. आणि जे राष्ट्रवादीमध्ये होते ते आउटगोईंग आणि आउटकमिंग चालूच आहे, इन कमिंग चालूच आहे. पण ह्या येवल्याचा इतिहास आहे. जे कोणी नवीन विकास पुरुष व्हायचा असेल त्याला आता ह्या अर्थाने संधी मिळणार आहे. भाजप आणि सेना युतीमध्ये नाही, नवीन विकास पुरुष हा मुद्दा ठीक आहे, पण राष्ट्रवादीने जो दावा केलाय त्या दाव्याशी तुम्ही सहमत आहात का? तो दावा चुकीचा आहे? तो दावा सक्षम चुकीचा आहे. त्यांनी सांगितलं होते की विकास पुरुष म्हणून मी इथं या शहराचा विकास करेन, परंतु विकास तसा काही झालेला नाही. आजही आमच्या गावामध्ये रस्ते नाही, गटार नाही आणि अंडरग्राऊंड गटार नाही. विकास हा काही आम्हाला दिसत नाही. म्हणून आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे नेते उद्धवजी ठाकरे यांनी मानस केला आहे की येवल्याचा विकास आपल्याला करायचा असेल तर भाजप सेनेची युती करून आपण नगर अध्यक्षपद निवडून आणू. नक्कीच दिलासा देणारं सगळं वक्तव्य केलेलं आहे. शिवसेनेच्या माध्यमातून जर का सत्ता मिळाली तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत सरकार हा विकास करेल. पण भाजपचं काय म्हणणं आहे तेही बघूया. आनंद शिंदे, काय सांगाल तुम्ही की भाजप आणखीन शिवसेना एकत्र आहे पण तरी 3 जागी तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढताय? काय वाटतंय तुम्हाला की का लोकांनी तुम्हाला सत्ता द्यावी? आणखीन राष्ट्रवादींचा जो सत्ता मिळण्यासाठी दावा केलाय की आम्ही केलेल्या विकास कामाची यादी त्यांनी वाचली आहे, कितपत तथ्य आहे? ही जी विकास कामाची जी यादी वाचून दाखवली आहे, आपण जर येवला शहरात फिरला, गेली 10 वर्षापासून जो विकासाचा दावा केला जातोय, पण येवल्याच्या नागरिकांना मूलभूत समस्यांपासून ह्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वंचित ठेवलंय. अनेक विकासाचे दावे झाले, पण ज्या मूलभूत समस्या आहे, येवला शहराला आजही व्यवस्थित सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. ज्या मूलभूत सुविधा
ह्या गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे. अनेक निधी मोठ्या मोठ्या योजना ह्या येवल्या शहरासाठी मंजूर झाल्या, पण त्या अक्षरशः वाया गेलेल्या आहे. भुयारी गटार योजना असतील, म्हणजे योजना मंजूर झाल्या, योजनांसाठी निधी आला, भुजबळांनी आपली शक्तीस्थानं वापरून खूप पैसा इथे आणला. असं म्हणतात की पहिल्या पंचवार्षिकमध्ये भुजबळांनी जो सगळा आमदार निधी होता तो फक्त पाण्यासाठी खर्च केला, दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये फक्त रस्त्यांसाठी खर्च केला आणि तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये 2 वर्षाले निधीच आला नाहीये. पण अशा प्रकारे जरी दावे केले असले तरीही या ठिकाणी त्या समस्या आजही कायमच आहे. आजही भूमिगत गटारी अपूर्णच आहे आणि आजही बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं अपूर्ण आहेत. नागरिक सुद्धा बरेच सांगतायत राजकीय पक्ष दावे करणारच, पण नागरिकांना काय हवंय ते महत्वाचं आहे. एजाज शेख या ठिकाणी उमेदवार आहात तुम्ही, उमेदवार आहेत, पण काँग्रेसच्या माध्यमातून जे तुम्ही बघताय की सत्ताधारी राष्ट्रवादीनं हे सांगितलं, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा हातात हात घालूनच प्रत्येक ठिकाणी चाललंय. मागच्या पंचवार्षिकमध्ये कुठे सुद्धा तुम्ही त्यांना कुठेतरी पाठिंबा दिलाय. भाजप शिवसेनेने स्वतंत्र चूल मांडली आहे, मग तरीही काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून स्वतंत्र का लढताय? पिछले 10 साल से जो राष्ट्रवादी कांग्रेस की सत्ता थी, विकास की बात करें, कहाँ पे विकास घूम गया साहब येवला से. येवला में विकास नहीं है, विकास सिर्फ नाम पे, कागज पे विकास तो कोई भी बताएगा. प्रत्यक्ष अगर विकास आपको देखना है तो जैसा आप मीडिया में लोगों से एक एक का पूछ रहे, आप खुद चल के विकास देखो ना. या रास्ते का प्रॉब्लम देखो, गटर का भुयारी गटर है, वो योजना कहाँ गई, मुतारी योजना कहाँ गई, और जो टॉयलेट का लैट्रिन का मामला है वो किधर गया. विकास है नहीं साहब येवला में. तुम्ही आरोप तर खूप करताय, हो आरोप तर खूप करताय, सगळ्यात सोपं असतं आरोप करणं. पण जिथे आम्ही कागद बघतो त्या कागदांवर तर आम्हाला असं दिसतं की येवल्याला खूप मोठा सरकारी निधी आलाय. मग जर एवढा पैसा आलाय आणि तरीही तुम्ही आरोप करताय तर मग हा पैसा गेला कुठे? तो साहेब ते तो विचारतो आम्ही, पैसा गेला कुठे. आमचा बी आरोप त्याचे ना, एकूण 2 वर्षामध्ये 59 कोटी रुपये आला, कागदवर दिसतो, प्रत्यक्ष कुठे ते आम्हाला दाखवा. प्रत्यक्ष कुठे ते आम्हाला दाखवा. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघं एकमेकांचे सत्तेतले हजारो वर्षांपासूनचे भाऊ असं म्हणतात सर्वसामान्य जनता, आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष हे समविचारी पक्ष हे सगळे एकत्र आलेले आहेत. पण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हे सगळे एकत्र आले, पण याच पक्षांना बंडखोरीची सुद्धा लागण लागली. कोमल वर्दे, बंडखोरी केली आहे तुम्ही. शिवसेना आणि भाजप एकत्र जिथे लढतंय आणखी तिथे तुम्हीच बंडखोरी केली. तुम्हाला का बंडखोरी करायची वाटली? मी आज 2 वर्षापासून विधानसभेपासून शिवसेनेत काम करत होते. प्रामाणिक काम करत असताना सक्षम उमेदवार त्यांना देता नाही आला. जातीवाद केला गेला मला की एवढे ह्या कार्डाचे मतदान आहे. हे राजकारण आहे का? सेनेचं राजकारण ह्याच्यावर नाही चालत. शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा 18 पगड जाती एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. एक्झॅक्टली 18 पगड जाती घेऊन सादर केलं की येवल्याचा इतिहास जर का आपण बघितला तर खऱ्या अर्थानं 12 बलुतेदारांचं गाव म्हणून येवल्याकडे आपण बघितलं जातं. आणि या येवल्याच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे व्यवसाय सुद्धा होतात. पैठणीचं माहेरघर म्हणून सुद्धा येवल्याची असलेली ओळख ही स्वतंत्र वेगळी आहे. या येवल्यामध्ये अत्यंत सुंदर लाकडी कलाकुसर असलेले वाडे हे जागोजागी दिसून येतात. एक वेगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा येवल्याला आहेत. पण राजकीय पक्षांचं आपण बोलणं ऐकलं, पण खरोखर या राजकीय पक्षांच्या बोलण्यामध्ये कितपत तथ्य आहे? डॉक्टर पैलवान आपल्यावर आहेत, काय सांगाल की आता हे तुम्ही सगळंच बघितलं की तुम्ही राष्ट्रवादीचं ऐकलं, काँग्रेसचं ऐकलं, भाजपचं ऐकलं, सेनेचं ऐकलं, बंडखोरांचं ऐकलं, सहमत आहात? येवलेकरांनो, तुम्हीच आहात सुंदर येवल्याचे शिल्पकार. दुर्योधनांच्या दुष्कृत्याने जेवढं नुकसान होत नाही त्यापेक्षा सज्जनांच्या निष्क्रियतेमुळे जास्त नुकसान होतं. म्हणून यावेळेस वोट त्यांना द्या ज्यांच्यात खोट नाही आहेत. येवले शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेल्या 10 वर्षामध्ये अनेक सुंदर कामं झालेली आहेत. आणि येवलेकरांना लक्षात ठेवा, भुजबळ साहेब. नाही डॉक्टर पैलवान, एक लक्षात ठेवा, राष्ट्रवादीचे एक डॉक्टर पैलवान येवल्यातलं प्रतिष्ठित नाव म्हणून आम्ही तुमच्याशी बोलतोय. राष्ट्रवादीची जाहिरात तुम्ही करावी ही अशी कुठेही अपेक्षा नाहीये. ज्यांनी काम केलंय त्यांना काम द्या, ज्यांनी विकास कामं केली त्यांना विकास द्या, पण त्याच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहे. राष्ट्रवादीचा दावा आणि विरोधकांचा आरोप यात कितपत तथ्य हे मला तुम्हाला विचारायचं. पण डॉक्टर पैलवान यांचं मत कुठेतरी वेगळं आहे. दत्ता महाले आपल्यावर आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून येवल्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी इथल्या सामाजिक प्रश्नांना जाण फोडली किंवा वाचा फोडली अशी व्यक्ती आहे. दत्ता, काय सांगाल तुम्ही? काँग्रेसचं म्हणणं ऐकलं, राष्ट्रवादीचं ऐकलं, राष्ट्रवादीचे दावे ऐकले, बीजेपी सेना काय म्हणतं ते ऐकलं. कितपत तथ्य आहे या सगळ्या पक्षांच्या? कारण जे पक्ष जर म्हणताय की आम्ही असंच केलंय तसंच केलंय तर फक्त ते आणि तेच निवडून यायला पाहिजे, मग निवडणुकीची आवश्यकताच नाही. कसं बघतात तुम्ही याकडे? मी असं बघेन की 2004 पासनं या मतदारसंघामध्ये आमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपण कुणालाही विचारलं तर कुणी सांगू शकेन की कोट्यवधी रुपयाचा निधी 100% या मतदारसंघामध्ये आलेला आहे. वेगवेगळ्या वास्तू आपण ज्यावेळेस या मतदारसंघामध्ये फिराल या वास्तू निश्चितपणे आपल्याला दिसतात, उघड्या डोळ्याने दिसतात.
परंतु एवढंच आहे की एवढा विकास झालेला आहे, बरोबर आहे, पण त्याचा जो मेंटेनन्स जो आहे तो मेंटेनन्स सुद्धा भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीने व्हावा. क्रीडा संकुल आहे, भव्य असं क्रीडा संकुल इथं उभारलं गेलं आहे की तो जिल्ह्यामध्ये कदाचित नाशिकला असेल कदाचित. नाशिक थोडक्यात विकास कामं होत आहेत, या ठिकाणी निधी येतोय, त्या निधीच्या माध्यमातून विकास काम होत आहे, पण त्या विकास कामांची हेळसांड पूर्णपणे झाली आहे. आणि जर का त्या विकास कामांकडे हेळसांड होत असेल तर त्या विकास कामांचा सर्वसामान्य नागरिकांना उपयोग काय? आपण या सगळ्या सत्ताधाऱ्यांना विचारणार आहोत की नेमकं कशा प्रकारचं नियोजन तुम्ही येत्या काळासाठी नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी केलेलं आहे. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी आपल्या विशेष कार्यक्रमात येवला नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. परत आपण एकदा भेटूया नवीन प्रश्न आणि नवीन समस्या याशिवाय थोड्याच कालावधीनंतर. घेऊया एक ब्रेक. येवला नगर परिषदेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले की मतदान नेमकं कोणाच्या पारड्यात जाणार हे सगळं बघितलं आहे. सगळ्याच पक्षांनी केलेले दावे आपण बघितले. आपण बघतोय की या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत, काँग्रेसचे आहेत, या राष्ट्रवादीचे सुद्धा आहेत. पण या सगळ्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांकडनं खऱ्या अर्थानं नेमकं मतदारांना अपेक्षित काय आहे आणि आतापर्यंत राजकारण्यांनी केलेल्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे सुद्धा आपण बघतोय की खरोखर हे सगळे सत्ताधारी हे लोकांना दिलासा देतात का? तुम्ही नागरिक आहात येवल्याचे, काय सांगाल तुम्ही? आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की येवला शहरामध्ये माननीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून, तालुक्यामध्ये भुजबळ साहेबांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा विकास या ठिकाणी झाला. एक मिनिट, तुम्ही भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते दिसतायत, नागरिक म्हणून जरी आले असले तरी आम्हाला नागरिकांशी बोलायचं आहे की काय सांगा? मी समाजसेवक अशोक मोहारे. नगर परिषद अधिनियम प्रमाणे मी पाण्यासाठी लढतो. त्याला 15 वर्ष झालं. नगर परिषद ही खास पाणीपट्टी घेते, ती 40 ते 50 दर लिटर पाणी मिळालं पाहिजे त्याची घेते. आणि नगर परिषद अधिनियम प्रमाणे 360 दिवसाची पाणीपट्टी ही घेते, परंतु 90 दिवसात पाणी पुरवठा करते. म्हणून मी शेख नगराध्यक्ष हुसेन असताना मीटर बसवलेलं आहे आणि दर 5 वर्षाला मला एक सांगा की तुम्हाला, मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आजही दर 3 दिवसाआड या ठिकाणी येवल्याला पाणी मिळत आहे. तुमची समस्या काय? नागरिक म्हणून तुम्ही काय बघता त्याकडे? समस्याची तर मी मीटर बसवल्यामुळे मला 5 वर्षाची पाणीपट्टी 1250 रुपये येते आणि ह्या लोकांना 5000 रुपये येते. मग ही पिळवणूक फसवणूक जर नगरपालिका करत असेल तर एक बी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष याच्याकडे का लक्ष देत नाही? अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि अत्यंत गंभीर समस्या आहे. मांजरपाड्याचा प्रकल्प जो आहे तो 2 वर्षापर्यंत पूर्णपणे थांबलेला आहे. 2 वर्षापासून थांबलाय. जरी विरोधक म्हणत असले की तो ग्रामीण प्रश्न आहे. ऐका एक मिनिट, शहराची नाळ जुळली आहे, मांजरवाड्याचा प्रकल्प निधीअभावी थांबलाय, त्यांना पुढे येऊ द्या. या येवला शहराच्या अनेक भागांमध्ये माझी एक सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून कोणी बोलत असताना तिकडनं कोणता आवाज करू नका. प्रत्येकाला बोलायची संधी मिळणार आहे. जर कोणी त्याची बाजू मांडत असेल तर ती बाजू घेऊ, जर कोणी प्रचार करत असेल तर तोही थांबवू. काय सांगाल तुम्ही की आज येवल्याचे नागरिक म्हणून तुम्ही कसं बघताय की हे सत्ताधाऱ्यांनी केलेले दावे याच्यात तथ्य आहे का? एक नागरिक म्हणून तुम्हाला खरोखर तुमचं शहर चांगलं आहे असं वाटतं? हो, चांगलं आहे आमचं शहर असं वाटतं, कारण गावात खूप सारे रस्त्याचे काम झाले. पाणीचे प्रश्न जे होतं ते सुद्धा सुटलेलं आहे. कारण पूर्वी आज समस्या काय? आज समस्याच काही नाही. समस्या आहे ना, काही भागात रस्ते नाही, म्हणजे जे कॉलनीच्या भागात आहे तिथे ते हळूहळू होणारच आहे. आणि भुजबळ साहेब जरी नसले पण इथे विकासाचे काम चालूच आहे. विश्वास दाखवत आहे सगळे, त्यांच्यावर काय सांगाल? सर, येवल्यातले जे गाळ्याचं काम चालू आहे, जे नगराध्यक्ष होतील, जे नगराध्यक्षाला उभे त्यांनी सगळ्यांनी सांगावं आम्ही यांना गाळे देणार आहे, ज्यांचे गाळे पडलेले त्यांना गाळे देणार आहे, त्यांनी आश्वासन द्यावं इथं आणि ते पूर्ण करून दाखवावं. लोक आज बेघर झालेले आहे, गाळ्यावाले, त्यांना गाळे देण्यात यावे, यांनी इथं आश्वासन द्यावं. खरी गोष्ट आहे. अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही स्पर्श केला. काय सांगाल ताई? मी माझी नगरसेविका सौ मंदा रत्नाकर सकते. येवले शहराच्या विकासाचा आतापर्यंत ज्या उणीवा राहिलेल्या आहेत ते निश्चितच जे उमेदवार निवडून येतील आणि मतदार आता सुद्धा पूर्ण करतील विश्वास वाटतोय. समस्या काय? सर, मी 2009 पासून येवला शहरातील बेघरांना घरकुल मिळावे, येवला नगरपालिका अधिनियम 49चा P याप्रमाणे मी मागणी केली होती का येवला शहरातील बेघर नागरिकांना, गरीब नागरिकांना घरकुल मिळावे यासाठी भांडत होतो. तर ही मागणी मी नगरपालिकेपर्यंत, घरकुल मिळाला नाही अजूनपर्यंत तुम्ही म्हणतायत. येवला शहरातील 4000 लोकांचा प्रश्न आहे इथं. तर या प्रश्नासाठी मी आवाज उठवला. लोकांना तुम्ही आवाज उठवला, तुम्ही केलेलं काम चांगली गोष्ट आहे. काही नागरिक म्हणून तुमची समस्या काय? तुमच्याकडे मी परत येणार. मी मेनका माझी विनंती की थेट मुद्द्यावर या. मी मेनका राजनाथके. मला असं वाटतं की इथल्या ज्या महिला आहे
ज्यांना टाकून दिलेलं किंवा अशा महिलांना ज्यांना बेरोजगार वगैरे असं काहीतरी इथं येवला त्यांनी करून ठेवायला पाहिजे, सुरू केलं पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे की रोजगार सुद्धा उपलब्ध झाला. दादा काय सांगाल तुम्ही? येवला हे शहर गेल्या 100 वर्षापासून दुष्काळ म्हणून घोषित होतं, पण भुजबळ साहेब आल्यानंतर गेल्या 12 वर्षापासून येवल्याचा पाणी प्रश्न हा पाणी प्रश्न हा निकाली निघालेला आहे, पण आता अनेक नागरिकांना वेगळ्या समस्या आहेत. इथे 10 वर्षामध्ये राष्ट्रवादीचे म्युन्सिपाल्टीमध्ये अध्यक्ष होता, तिने 10 वर्षामध्ये काय काम केलं नाही. आमच्या गाडीत या बघा, हॉस्पिटलला सांगितलं 2 किलोमीटर हॉस्पिटल लांब ठेवला तिने. आता आम्हाला हॉस्पिटलची एवढी तकलीफ होत आहे, आम्ही कुठे जाणार? आम्ही भुजबळ साहेबाला लेटर दिला होता. इथे हुसेन शेठ होते अध्यक्ष, त्यांना पण बोलला होता बाई इकडे एक लहान मिनी हॉस्पिटल खोला, लोकांना लय त्रास होता. त्याने काय केलं नाही. तुम्ही तिकडून वाट बघा, रस्ते बघा, याने काय राष्ट्रवादीने काही काम केलं नाही. सत्ताधाऱ्यांनी कितीही दावे केले तरी प्रत्येकाचे प्रश्न आणि समस्या या असतात, आणखीन त्या सुटणार नाहीच. पण आता आपल्याला सगळ्यात महत्वाची ती सगळी व्यक्ती आपल्या समोर आहेत, जे नगराध्यक्ष पदाचे सगळे उमेदवार आहेत, नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहेत, राष्ट्रवादीचे आहेत. काय सांगाल तुम्ही? उषाताई शिंदे, तुमच्या घराण्याचं या गावात मोठं नाव आहे, तुम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मतांचा जोगवा लोकांपुढे मागायला जात आहेत. असं म्हणतात की 13 वेळा तुम्ही निवडणूक लढवली आणि आजपर्यंत एकदाही जिंकला नाही, अपराजित आहात तुम्ही. यंदा विजयी होणार का ही 13ची मालिका खंडित होणार? 100% मी विजयी होणार. तुम्ही विजयी होणार आहात, तुम्ही दावा करतायत, पण अनेकांचे प्रश्न आहेत. कोणाला रोजगार नाहीये, कोणाला घर नाहीये, त्याबद्दल काय करणार? जे प्रश्न आहे 2004 साली माननीय भुजबळ साहेबांना आम्हीच पती पत्नीने या ठिकाणी विकासासाठी आणलं आणि 10 वर्षामध्ये या येवले शहराचा आणि ग्रामीण भागाचा विकास झाला. आपण नाशिकहून जेव्हा येतात तेव्हा ज्या शासकीय ज्या देखण्या बिल्डिंग आपल्या नजरेस आल्या असतील, साहेबांची जी एक पुस्तिका आपण निघालेली आहे ती पूर्ण मी तर वाचू शकणार नाही, परंतु आपण त्यामध्ये झालेली कामं आणि प्रस्तावित कामांमध्ये शिवसृष्टी आणि ज्या रघुजी बाबा मध्येच थांबवतो की बरोबर आहे तुमचं म्हणणं की त्या पुस्तिकेत अनेक कामं आली आहे, पण तरीही आजही लोकांच्या समस्या आहे. लोकांना आरोग्याच्या समस्या आहे, लोकांना अजूनही बेरोजगारीच्या समस्या आहे, लोकांना बेघर झालेले आहेत, त्यांना घर मिळावं या समस्या आहेत. याकडे तुम्ही कसं बघतात, काय सांगाल? आज या ठिकाणी गाळ्यांच्या संदर्भामध्ये पण आहे, तर प्रस्तावितांना आम्ही त्यांचा प्रथम विचार करून त्यांना गाळे देणार आणि लोकांना परवडतील या प्रमाणामध्ये आम्ही काही प्रमाणामध्ये करून प्रत्येकाला रोजगारांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार. पाण्याचा टप्पा 2 पाण्याचा जो प्रश्न होता हा माझ्याच काळात सुटलेला आहे आणि पाण्याचे व्यवस्थित नियोजन पण आम्ही केलेलं आहे. त्यासाठी आज महाराष्ट्र आणि मुख्यमंत्र्यांनी त्या शुद्ध पाणी आणि हागणदारी मुक्त गावासाठी सुद्धा बक्षीस पुरस्कार या ठिकाणी मिळाले. क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे की राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. आणखी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो कोणता पुरस्कार दिलेला आहे किंवा जी कोणती योजना आहे त्याचंही कौतुक करताय. राजकारण असावं तर असं असावं. भाजपचे तुम्ही इथे उमेदवार आहात, 13 वेळा आतापर्यंत ज्यांनी निवडणूक लढवली एकदाही त्या हरल्या नाहीये, अपराजित म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या विरुद्ध तुम्ही आता भाजप सेनेच्या माध्यमातून युतीचे उमेदवार म्हणून उभे आहात. काय सांगाल? बंडू क्षीरसागर, पैलवान क्षीरसागर अनेक नावांनी तुम्हाला ओळखतात. कोणत्या आधारावर तुम्ही लोकांना दिलासा देणार आहात? जनतेचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की मला प्रसिद्धीसाठी मी कुठलं काम करत नाही. माननीय पंतप्रधान मोदी साहेब व पंतप्रधान असो की मुख्यमंत्री, त्यांनी केलेले आश्वासनं, केलेले दावे बाजूला ठेवा. स्थानिक लोकांना स्थानिक म्हणून, नगराध्यक्ष म्हणून तुम्ही काय दिलासा देणार? मी असा दिलासा देतो का 1 वर्षात जी गेले 10 वर्षामध्ये कायम भुजबळ साहेबांनी केलं जे विकास केला, तर भुजबळ साहेबांनी विकास केला, तुम्ही काय केलं हे सांगा ना जनतेला. जनतेला माहिती आहे का ह्या विकास केला तुम्ही. गटार आहे, रोड आहे, कॉलनी एरियात तुम्ही बघा पाणी आहे, लाईट आहे, ही समस्या इतकी भयंकर आहे. हे फक्त मॅनेज करते पत्रकार सगळे मीडियावाल्याला, आणि हे वेगळे पुस्तिका बिस्तिका सगळ्या बोगस आहे. आणि मी 1 वर्षात मला नगरपालिकेचा अनुभव आहे, आणि हे जनतेचा सगळी जनता एका सुसंस्कृत पक्षाचे तुम्ही उमेदवार आहात. तुम्ही पत्रकार मीडिया यांना मॅनेज करायचा आरोप करतायत. हे खरं तर तुमच्या पक्षाला, तुमच्या संस्कृतीला नाही शोभत. हे नाही शोभत. काँग्रेसचे तुम्ही उमेदवार आहात. हे भाजप आणि सेना या दोघांचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं कायम बरोबर असतं. कसं बघतात तुम्ही याकडे? काँग्रेस उमेदवार म्हणून निवडून येणार, आणखीन काय लोकांना दिलासा देणार? 100% चुन के आएंगे साहब. अभी जनता जो है एनसीपी से भी परेशान है और बीजेपी सेना से भी परेशान है. आप देख रहे हैं विकास की बात कर रही, बहुत खूबसूरत बिल्डिंग बाहर है,
हाईवे पे हमको बहुत खूबसूरत येवला मानेंगे, हमको उसका क्या फायदा? क्या फायदा? येवला खूप सुंदर झालाय, म्हणजे की येवल्यामध्ये एंट्री करताना चांगला रस्ता मिळतो, येवल्यामध्ये खूप स्विमिंग तलाव झालाय, पण येवला नवीन येवला चांगला तयार होत आहे, क्लस्टर पैस्टन सुरू झालंय, पण याचा सर्वसामान्य नागरिकांना काय फायदा हा प्रश्न एका उमेदवारानंच उपस्थित केलेला आहे. आपण नेमका या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या राजकीय पक्षांकडनं घेणार आहोत. अजून नागरिकांना काय अपेक्षा त्याचीही माहिती घेणार आहोत. आणखीन कोणत्या प्रकारे येवल्याचं अर्थकारण फिरतंय हे सुद्धा आपण सगळ्यांना सांगणार आहोत. कशा प्रकारे दावे असतील, प्रतिदावे असतील, विरोध असेल किंवा अजून नेमकं कसं काम केलं जाणार आहे हेही आपण पाहणार आहोत. घेऊ आता एक ब्रेक नंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सगळ्या मंडळींकडनं आपण नक्कीच घेणार आहोत. आपण आता आहोत येवल्यात देवेंद्र सरकारची जनमत चाचणी या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपण सगळ्या नागरिकांशी बोलणार आहोत, सत्ताधाऱ्यांशी बोलणार आहोत. आणखीन प्रत्येक प्रश्न, आणखीन दावे प्रतिदावे तपासणार आहोत की राजकारण आणि निवडणूक म्हटलं की पक्षांतर हे आलंच, पण पक्षांतर नेमकं का केलं जातं ते आपण बघितलं होतं की सत्ताधारी राष्ट्रवादीतनं तुम्ही बिनविरोध निवडून आलात आणि आता तुम्ही शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आलात, या ठिकाणी उभे राहिलात का? जनतेची कामं हे सर्व नगरसेवकाचं कर्तव्य असतं आणि जर त्या कर्तव्यापासून नगरसेवक बाजूला जात असेल तर त्याला जनतेमध्ये स्थान नसतं. नाही बरोबर आहे, हे झालं कारण, पण असं काय घडलं? गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर सातत्यानं जनतेच्या प्रश्नासाठी मी पाठपुरावा केला आणि माझ्या कुटुंबातनी सुद्धा पाठपुरावा केला, परंतु प्रत्यक्षामध्ये भुजबळ साहेबांकडे प्रश्नाचा पाठपुरावा केल्यानंतर भुजबळ साहेबांच्या जवळच्या असणाऱ्या लोकांनी त्या संदर्भात भुजबळ साहेबांच्या कानामध्ये वेगळ्या पद्धतीने सांगून ते कामं बाजूला ठेवली गेली. साधारणतः सांगायचं झालं तर गेल्या 6 वर्षापासून पारेगाव रोड ते हुडको वसाहत या म्हणजे आजही तो रस्ता अपूर्ण आहे की भुजबळ साहेबांकडे गेल्यानंतर ते काम पूर्ण होते? आपल्याबरोबर नगराध्यक्ष सुद्धा आहेत, जे विद्यमान नगराध्यक्ष या ठिकाणी आहेत, राष्ट्रवादीचे आहेत. काय सांगाल? गंभीर आरोप करतायत. ते एकेकाळी तुमचे सहकारी होते, आणखीन ते म्हणतात की बिनविरोध निवडून आले, पण फक्त भुजबळ साहेब बोलेल तशाच प्रकारे कामं व्हायची, आणखीन तीच कामं करायची. कितपत तथ्य या आरोपात? नाही, आता समोरच्यांनी काही पण बोललं तर ते आपण मान्य करू शकत नाही, कारण आता रणसंग्राम निवडणुकीचा चाललेला आहे. ते जरी म्हटले की भुजबळ साहेब बोलले, भुजबळ साहेब एकच बोलायचे, तुम्ही काय करता याच्याशी मला काही घेणं नाही, फक्त येवल्याचा विकास पाहिजे. मी आणि या पूर्ण नगरपालिकेची टीम ही विकासासाठी येवल्यात कार्यान्वित राहिली पाहिजे. कोणत्याही पक्ष म्हणून, कोणताही जातीभेद, कोणताही वादविवाद नकोय. नाही, हे झालं भुजबळ साहेबांचे विचार. त्यांचा आरोप आहे की पारेगावचा किंवा असे अनेक गोष्टी आहेत की जे अपूर्णच राहिले, आणखीन ते झालेच नाही आणि फक्त मोजक्या लोकांचीच कामं भुजबळ साहेबांनी केली. तर खरोखर असं होतं का? नाही, असं काही झालेलं नाही. त्यांनी असं सिद्ध करून द्यावं की असं काही झालेलं आहे. असं काही झालं नाहीये. राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष जे आहेत ते सांगतायत, राष्ट्रवादीतनं शिवसेनेतला गेलेल्या व्यक्तीचा आरोप. आणखीन त्यानंतर इतरांनी सांगितलेली गोष्ट की संभाजी पवार आपल्यावर आहेत. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून आज तुम्ही मतांचा जोगा मागताय. 3 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत आहे. म्हणजे तुमच्याच घरामध्ये तुम्ही एकत्र आलेले 2 भाऊ, पण तरी पण 3 ठिकाणी वेगळी चूल का मांडली? त्याचा फटका या तुमच्याच जागांना बसतोय. अशी काही परिस्थिती नाही आहे. आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय, परंतु ही युती 100% आहे आणि राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक आणि भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येणार आहेत. युती आम्ही एकदम चांगल्या पद्धतीची केलेली आहे. भांडण होणार नाही, भांडणाचा परिणाम तुम्हाला दिसून येणार नाही. फक्त चांगल्या पद्धतीचा नगरसेवक आमचा उभा आहे आणखी निवडून यावा. दराडे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याची नाळ जुळली असते. खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्था कोणत्याही गावाची असो का या येवला तालुक्याची असो ती पूर्ण बांधली गेली आहे. काय वाटतंय? शेतकऱ्यांना त्यांची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणी आहे. पैठणीचा क्लस्टर या ठिकाणी आहे, पण विणकरांसाठी सगळ्यात मोठा प्रश्न आजही आहे की त्यांच्या कामांना विक्रीला योग्य तो माल मिळत नाही, भाव मिळत नाही. सत्ताधारी म्हणून त्यांच्याकडे तुम्हाला काय अपेक्षा आहे? नाही, मी बँकेचा संचालक झाल्यापासून माझे मोठे बंधू नरेंद्र दराडे हे चेअरमन झाले. 18,000चं पीक कर्ज हे मी 30,000वर केलं. 85,000चं द्राक्ष बागाचं कर्ज हे 1,15,000 रुपये केले. येवला तालुक्यात मी साधारण पीक कर्ज 225 कोटी रुपये पीक कर्ज दिले आणि ह्या येवल्याच्या जनतेला मोठा विकासाचा हातभार मी लावला. दुसरी गोष्ट, येवला शहराचा विकास खऱ्या अर्थाने दराडे फॅमिलीने फार मोठा केलेला आहे. दिसणारं चित्र खूप चांगलं आहे. आता भुजबळ फॅमिली, शिंदे फॅमिली, दराडे फॅमिली अशा अनेक फॅमिलींचं एक गाव आहे. परदेशी फॅमिली असो, लोणारी फॅमिली असो, त्यातलेच एक लोणारी आपल्यावर आहेत. तुमची सुद्धा एक फॅमिली आहे. येवला हे पैठणीचं माहेरघर, पण अजूनही पैठणीचे जे कारागीर आहेत त्यांना योग्य तो त्यांच्या मालाला विक्रीचं केंद्र मिळत नाहीये, योग्य तो माल जात नाहीये. कच्च्या मालाच्या अडचणी आजही कायम आहेत. उद्योग म्हणजे MIDC इथे मंजूर झाली, पण ती फक्त जमीन आहे, प्रत्यक्षात त्याचा काही उपयोग नाहीये. रोजगाराची भीषण समस्या समोर आहे. काय सांगाल तुम्ही, कसं बघतात याकडे? कर्मचाऱ्यांना जे काम करतात पैठणीबद्दल त्यांच्यावर दबाव टाकून राजकीय लोक जे राष्ट्रवादीचे
ते त्यांच्याकडनं कमी भावात पैठणी घेऊन आणि ते बाहेर मोठ्या किमतीत विकताय, तो एक चुकीचा आहे. तो चुकीचा संदेश येवलेकरांचं नाव बदनाम होत आहे. त्यासाठी जनतेने अहवाल म्हणजे हे उठावला, आवाज उठावला आणि येवलेकरांना पैठणी हे कायमस्वरूपी पैठणीचं माहेरघर म्हणून ओळखले जावं यासाठी भाजप सेना कटिबद्ध आहे. भाजप सेना कटिबद्ध राहील दावा करतायत, कारण येवला म्हटलं की पैठणीचं माहेरघर हा विषय येतोच. पण खरोखर रोजगाराच्या इथे भीषण समस्या आहे का? या येवल्याचं राजकारण ज्या व्यक्तीच्या भोवती कायम फिरतंय, म्हणजे ते छगन भुजबळ नाव जरी दिसत असलं तरी त्यांना आणणारी व्यक्ती माणिक शिंदे आपल्यावर आहेत. माणिकराव हे या राजघराण्याचे किंवा इथल्याच घराण्याचे प्रमुख, पत्नीला उमेदवार म्हणून तुम्ही इथे उभं केलेलं आहे, पण समस्या आजही येवल्याच्या आहेत. तुमच्या येवल्याला तुम्ही महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आतापर्यंत का नाही एस्टॅब्लिश करू शकलात, काय सांगाल? हे बघा, महत्वाची गोष्ट मी प्रत्येक मुद्द्यावर बोलतो. आपण पक्षांतराचा मुद्दा केला. कसं आहे, खरीपामध्ये पीक पेरणारं वेगळं आहे, परंतु सोंगणारे दराडे बंधू, त्याच्यानंतर संभाजी पवार, भुजबळांचं पीक आलं का ते सोंगत आहे, आणि आताच भुजबळांचं पीक पेरायची वेळ आली का ते विरोधी पक्षात गेले. अशा पद्धतीने पक्षांतराचं काम जे त्यांनी आता केलेलं आहे, कारण भुजबळांकडे आता पीक आलेलं नाहीये, त्यामुळे ते आता तुमच्या परफेक्ट राजकीय उत्तर माणिकराव यांनी दिलेलं आहे. भुजबळांकडे पीक आलं नाहीये. 2 वर्षापासून विकास कामं रखडली आहेत, सत्ता बदलली आहेत. पण असं जरी असलं तरी माझी विनंती आहे, तुम्ही सगळेजण मागे व्हा. काय सांगाल अविनाश? पत्रकारितेच्या माध्यमातून हे सगळेच प्रश्न विषय तुम्ही बघत असतात, कसं बघतात तुम्ही याकडे? कितपत तथ्य आहे? विरोधकांनी आजपर्यंत प्रश्न असे पोटतिडकीने मांडलेले नाहीये. विरोध हा फक्त काही ठराविक गोष्टींपुरताच केला जातो. राष्ट्रवादीला विरोध करताना विरोधकांमध्ये एक सूत्रता नसल्यामुळे जनतेला त्रास भोगावा लागतो. सगळ्यात परखड विश्लेषण आपल्याला म्हणता येईल की बरोबर आहे की सत्ताधारी किंवा सत्ता केंद्र हे फक्त राष्ट्रवादीकडे एकत्रित होतं, पण आतापर्यंत विरोधकांमध्ये एक मत नव्हतं, एक सूत्रता नव्हती, एक वाक्यता नव्हती. आणखीन त्याचाच फटका हा विरोधकांना बसला. आणखीन पर्यायानं नागरिकांना सुद्धा. इथे काही नागरिक सुद्धा आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारूया की नेमकं कशा प्रकारे आपण बघतात याकडे. मी कोणत्या पक्षाची बाजू मांडणार नाहीये किंवा मला कुठल्या पक्षाविरोधात बोलायचं पण नाही. पण 10 वर्षापासून जो बी पक्ष कार्यरत आहे या येवल्या शहरात, आतापर्यंत येवल्या शहरात प्रगती केली किंवा नाही केली आम्ही म्हणत नाही. प्रगती केली का नाही केली आपण थेट मुद्द्यावर येऊ. एक महिला म्हणून तुम्हाला काय समस्या आहे? मला समस्याच मांडायची आहे की आतापर्यंत रस्त्यांचे कार्यक्रम, रस्त्याचे कुठलेही रोड आतापर्यंत नाही, फक्त नगराध्यक्ष नगरसेवक वसिल्याची इथं रस्ते झालेले आता. म्हणजे रस्त्याची समस्या गंभीर आहे, तो मुद्दा परत येतोय. एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतंय? इथे अनेक समस्या आहे, रस्त्याची आहे, त्याच्यानंतर पाण्याची पण खूप समस्या आहे. आता 4 दिवसाआड पाणी चालू आहे येवल्यामध्ये. सगळीकडे पाण्याचा खूप सुकाळ आहे, पण येवल्यातच काय आहे, 10 वर्ष तुम्ही सत्तेवर होते ना, मग तुम्ही पाण्याचा प्रश्न का सोडू शकले नाही? अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला की महिला म्हणून सांगताय मांजरपाडा प्रकल्प. आपण बघतोय की त्या ठिकाणी आवाज येत आहे की मांजरपाडा प्रकल्प, पण या ठिकाणी बरेच आहेत, या ठिकाणी बरेच नागरिक आहे की ज्यांना खरोखर काय काय समस्या आहे, काय सांगाल? माझं एवढंच म्हणणं है, बोला तो मैं हिंदी में बात करती हूँ कि मैं बोलती हूँ साहब ने, भुजबल साहब ने क्या किया क्या नहीं किया ये आप सभी ने देखा, और आपने सभी ने इसका फायदा उठाया. रोड पे कोई अकेले राष्ट्रवादी तो नहीं चलती ना, सभी लोग चलते. पानी भी अकेले राष्ट्रवादी. एक महिला म्हणून तुम्हाला काय समस्या आहे? सब पीते. आम्हाला कोणतीही समस्या नाही, कारण आमच्या सर्व समस्या नगर सगळ्या समस्या नगरसेवकांनी सोडलेल्या आहेत, पण इथे युवक आहेत बरेच, त्यांनाही आपण विचारूया. सर, मी शहरातील कॉलनी भागाचा रहिवासी आहे. त्या कॉलनी भागामध्ये कुठल्याही प्रकारचे रस्ते नाही आहेत आणि लोकांनी तिथे श्वासखड्डे करावे लागतात आणि लोकांनी सांडपाणी रस्त्यावर सोडले. ते खड्ड्यामध्ये सांडपाणी येऊन पडतं आणि तिथे डेंग्यूचे डास निर्माण होतात. स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे आणि मी स्वतः पैठणीचा कारागीर आहे, मी मजूर आहे. पण पैठणी माझ्या घरी पण साडी तयार होते, पण त्या पैठणी क्लस्टरचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही. तिथे पैठणी क्लस्टरचा कोणत्याही प्रकारे उपयोग होत नाही. आरोग्याच्या अत्यंत गंभीर समस्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. सत्ताधारी सत्तेवर येतात, दावे करतात, निवडणुकीमध्ये दावे करतात, पण प्रत्यक्षात मिळत नाहीये. नागरिकांना खूप अपेक्षा आहेत सत्ताधाऱ्यांकडनं. पक्ष कोणताही असो, पण येतो तो लोकांमधून निवडून असतं. मग लोकांमधून निवडून येणाऱ्या व्यक्तीने जे लोकांना दावे केलेत ते तरी पूर्ण करावे अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहेत. आपण पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडे जाणार आहोत, आणखी त्यांना विचारणार आहोत की खरोखर जी भावनिक साथ तुम्ही मतदारांना घालतात निवडणूक आली की त्याच मतदारांच्या भावनेचा आणि गरजेचा विचार तुम्ही का नाही करत? या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे घेणार आहोत. विशेष कार्यक्रम आपला येवल्यावर आता सुरू आहे. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी. घेऊया आता एक ब्रेक.
सरकारची जनमत चाचणी या विशेष कार्यक्रमात आहोत. आज आपण नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी आपण बघतोय की या कार्यक्रमामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून सगळेच राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत, राजकारणी आहे, पदाधिकारी आहे, नागरिक आहे, हे सगळे आहे. पण ज्यावेळेस आम्ही हा पूर्ण राऊंड फिरतो त्यावेळेस लक्षात येत आहे की सगळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणखी त्यांची झुलच दिसते. आजही सर्वसामान्य नागरिक हे कुठेतरी मागेच लपलेले दिसत आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना काय हवंय, काय अपेक्षा आहे, आपण तेच त्यांना विचारणार. आणखी त्यासाठी या राजकारण्यांचा कणा तोडून आपण त्यांच्याकडे जाऊया. मित्रांनो, तुम्ही सगळे युवक आहात, जे खऱ्या अर्थानं मतदान तुम्ही करणार आहात. काय अपेक्षा आहे तुमची? आणखी तुम्हाला वाटतंय की हे सगळेच राजकीय पक्ष खरं बोलताय? या 15 वर्षापासून आम्ही वचननामे पाहत आलो. राष्ट्रवादी विकास पुरुष भुजबळ साहेब होते, त्यांनी आम्हाला 15 वर्षात भरपूर वचननामे दाखवले, परंतु कुठलंही काम या शहरात झालं नाही. या तरुण पिढीला दाखवलं पैठणी क्लस्टर, परंतु क्लस्टरवर ते गायकवाड म्हणून बसलेले ते राष्ट्रवादीचे भुजबळांचे जवळचे जे आमचं, त्याच्यामुळं पैठणीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. पैठणीचं नुकसान झालंय, काय सांगाल? साहेब, हे 2-4 बिल्डिंगा गावाबाहेर बांधणं म्हणजे विकास होत नाही. आमच्या मुस्लिम बांधवांच्या मोहल्ल्यात जाऊन पहा तुम्ही काय परिस्थिती आहे. ते जे सहन करू शकता मुस्लिम बांधव कोणी सहन करणार नाही. अशा प्रकारची अस्वच्छता धूळ तिथे निर्माण झालेली आहे. आरोग्याच्या भीषण समस्या सुद्धा जाणवत आहेत, काय सांगाल? सर, हे जे आरोप करताय सर्व पूर्णपणे खोटे आहेत. की गावात पाणी पुरवठा एकदम व्यवस्थित होतोय, रस्त्याचे कामं व्यवस्थित होत आहे. माननीय भुजबळ साहेब एवढं. हो, एक मिनिट थांबा. सर्वसामान्य नागरिक म्हणून कोण बोलणार असेल तर मी त्याच्याकडे येणार आहे. या येवला शहरामध्ये आरोग्याचा जो प्रश्न आहे तो आरोग्याचा प्रश्न इतर तालुक्यांपेक्षाही महाराष्ट्रामध्ये येवला इतर तालुक्यांपेक्षा सुद्धा गंभीर आहे. काय सांगाल? अपक्ष. नमस्कार. जनतेला मला असं सुचवायचं आहे. एक मिनिट, सुचवू काही नका. खरोखर आतापर्यंत इथल्या सत्ताधाऱ्यांनी जे दावे केले त्यात तथ्य आहे का? काय अडचणी आहे? सर्व खोटे तथ्य आहेत. पक्षांच्या वादात हे गाळे तुटले, गरिबांची एकदम दुर्दशा खराब झालेली आहे आणि गरीब लोक बेरोजगारी झालेले आहेत. त्यांचे असे हाल होत आहे. पक्षांच्या वादात माझा अपक्ष उमेदवार आहेत, प्रचार करणार. आपण बघतोय की टेक्नॉलॉजी या गावापर्यंत पोहोचली आहे. इथे या ठिकाणी मोबाईलवर सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट जे आता सुरू आहे ते सुद्धा बघितलं जात आहे. पण युवकांपर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचली, पण या युवकांपर्यंत रोजगार पोहोचणार तरी केव्हा? रोजगाराची भीषण समस्या आजही युवकांमध्ये. काय सांगाल? सर, माझा एक प्रश्न होता की राज्याचं सरकार शिवसेना भाजप युतीचं आहे, बरोबर. राज्यात चालू वर्षी एवढा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर पालखेडचं ओव्हरफ्लो पाणी नाशिकमधून तिकडे जायकवाडीला सोडण्यात आलं आणि येवल्यातले शिवसेनेचे नेते उपोषणाला बसले. सत्ता असून सुद्धा यांना उपोषणाला बसले म्हणजे की एक्झॅक्ट महत्वाचं आहे. काय सांगाल? सर, इथं भकास विकास झालेला आहे सगळा. भुजबळ साहेबांनी भरपूर काम केलं इथं, पण त्यांनी जे हॉस्पिटल बांधले गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये त्यांनी तिथं काहीच सुविधा नाही आहे. सोनोग्राफीची नाही आहे, एक्सरेची नाही आहे. मग सामान्य माणसांनी कसं काय जायचं? सामान्य माणसांनी कसं काय जायचं? आपण बघतोय की महिलांना अनेक समस्या असतात, गंभीर समस्या असतात आणि महिलांच्या समस्या जर का सुटू शकत नसेल तर उपयोग काय? आपण बघतोय की हीच आहे ती मंडळी नगराध्यक्ष पदासाठी म्हणून हे सगळे उभे आहेत आणि नगरसेवक जे सगळे आतापर्यंत निवडून येत होते त्यांच्यामधनं नगराध्यक्ष होत होता. पण आता या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बघतायत. उषाताई, खूपच लोकांच्या अपेक्षा आहेत हो तुमच्याकडनं. म्हणजे अनेक वर्षांपासून सत्ता जरी तुमच्याकडे असली तरी समस्या आजही तशाच आहे. मला असं वाटतं की मतदारांना तुम्ही भावनिक साथ फक्त निवडणुकीच्या मतदानासाठी घालतात, पण खरोखर त्यांच्या भावनेचा विचार करणार का? तुम्ही एक महिला सुद्धा आहात, महिलांच्या समस्यांनाही कसं बघणार? मी महिला आहे असून मेन प्रश्न पाण्याचा मीच सोडवलेला आहे आणि स्वच्छ आणि सुंदर येवल्यासाठी जे रस्त्याची कामं आहे, स्वच्छतेची जी कामं आहेत, जे मोठे काही रस्ते गटारीची आमची योजना 30% झालेली आहे. 70% भुयारीची जी योजना आहे 47 कोटीची, ते भाजप युतीचं सरकारवरती आल्यापासून आमचा तो प्रकल्प रखडलेला आहे. तुमचा तो प्रकल्प रखडलाय. तुम्ही भाजप सेना युतीचे उमेदवार आहात, भाजपचे आहात, तुमचा प्रकल्प रखडलाय. यांचं असं म्हणणं आहे की भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून निधी मिळत नाही म्हणून रखडलाय. नगराध्यक्षाचे तुम्ही दावेदार आहात, काय सांगाल? मला ह्या गावाचा विकास 1 वर्षामध्ये जी 10 वर्षात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली झाला नाही, तो 1 वर्षात 5 वर्षाचं हे करायचं, दिशा द्यायची. 5 वर्षात काय काम करणार आहे आणि 5 वर्षात गटार, पाणी, लाईट आणि रोड, सगळ्या कॉलनी एरियातले रोड हे सगळे मी कोणाला टीका टिप्पणी करायपेक्षा आणि ह्या जनतेचा माझं काम करून दाखवणार. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे तुम्ही उमेदवार आहात, काय सांगाल?
100% काम करके दिखाएंगे एकदम 30% विकास निधि का खर्चा हुआ 30% पे वो आप देखो ना क्वालिटी देखो ना क्या है काम की 30% निधी हुआ बरोबर उसका भी क्वालिटी देखो एक्झॅक्टली म्हणजे काम जे झालंय त्याची क्वालिटी नाही येते नगराध्यक्ष पदाचे हे सगळे दावेदार हे सगळे सांगतायत पण नेमका यांच्या मागे असलेले जे पक्षीय पिलर आहे त्यांची नेमकी काय भूमिका आहे तेही आपण बघू माणिकराव लोकांना दिलासा देण्यासाठी म्हणून आश्वासनं खूप झाली निवडणूक खूप झाली भावना खूप झाल्या पण समस्या तर आजही आहे ना कशा सोडवणार एक मिनिट या ठिकाणी आपल्या पुढे जे समस्या मांडतायत ना हे जवळजवळ पक्षाचे पदाधिकारी आहे काँग्रेस असेल सेना भाजप माणिकराव ते कोणीही असो राजकारण सोडून तुमच्याकडे उत्तर अपेक्षित आहे कारण तुम्हाला पालकडून बघितलं कशा प्रकारे दिलासा देणार निश्चित आम्ही येवले शहराच्या समस्या सोडवणार ती मग भूमिगत गटार योजना असेल येवल्याच्या पाणी प्रश्नाच्या राहिलेले कामं असतील किंबहुना रस्ते असतील याला आमचं प्राधान्य असेल आरोग्य आणि स्वच्छता हा आमच्या अजिंठ्यावर मंत्र असेल आरोग्य आणि स्वच्छता हा आमच्या अजिंठ्यावरचा मंत्र असेल पण आपण तेच बघू की शिवसेनेच्या माध्यमातून संभाजीराव मला एक सांगा की दावे प्रतिदावे झाले उमेदवार तुमच्या युतीचा सुद्धा आहेत कशा प्रकारे समस्या सोडवणार कशा प्रकारे तुम्ही मतदारांना दिलासा देणार या तालुक्यात या शहरात एक हाती सत्ता होती परंतु ही राजकीय दृष्टिकोनातून दडपशाहीची सत्ता होती गेल्या 10 वर्षात 11 वर्षात या नगरसेवकांना मी प्रश्न विचारतो नगराध्यक्षांना प्रश्न विचारतो हे मला तुम्ही कोणाला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही आज सत्तेवर येण्यासाठी म्हणून जो दावा करतात सत्ताधारी म्हणून तुम्ही हे प्रश्न सोडवण्याचा कशा प्रकारे नियोजन केलंय एवढीच अपेक्षा आहे येवल्याचं पाण्याचा बिकट प्रश्न आहे येवल्यात पाणी असून लोकांना मिळत नाही तळ्याच्या अवतीभोवती लोकांनी विहिरी खोदून ठेवलेल्या आहे त्यांना पाणी मिळतं परंतु येवल्या शहराला पाणी मिळत नाही आम्ही उपोषण केले परंतु येवल्याला पाणी आणण्यासाठी लोकांनी सांगितलं होतं भुजबळ असते तर पाणी आलं असतं बरोबर भुजबळ आले असते तर पाणी आलं असतं या जरा पुढे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना तुम्ही या ठिकाणी बरोबर आहात त्यांना बोलू द्या संभाजी पवार यांनी जे सांगितलंय आपण तेही बघू सत्तेमध्ये भाजप आहेत काय सांगाल हे बघा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही माननीय मोदी साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आम्ही काम करणार आहोत थेट तुम्ही दावा केलाय पण तुमचा पुन्हा एकदा मुद्द्याकडे येतो कारण तुम्ही शिवसेनेचे आहात आणि भुजबळ असते तर पाणी आलं असतं असं तुम्ही बोललात आता जरा वाक्य पूर्ण करा म्हणजे भुजबळ असते तर राष्ट्रवादीच्या लोकांनी व्हिडिओ व्हॉट्सअपला टाकलं का भुजबळ असते तर पाणी आलं असतं आम्हाला दादासाहेब भुसेंनी या येवल्याला जादाचं पाणी आणि ओव्हरफ्लोचं पाणी आणून दिलं आता राष्ट्रवादीच्या लोकांनी सांगितलं का पाणी यांना उपोषण करायला आले उपोषण केले परंतु पाणी आलं हे सांगायला तयार आहे का ते पाणी आहे का आलंय का हे सांगायला तयार आहेत का ते पण बरोबर आहे आरोप होत आहे प्रत्यारोप होत आहे आणखीन तेही आपण घेणार आहोत पण नेमकं कशा प्रकारचे सगळे आरोप होत आहेत तेही आपण बघतोय भाजपची सुद्धा प्रतिक्रिया आपण घेणार आहोत शिवसेनेची आपण घेणार आहोत काय सांगाल हे बघा या येवले शहरामध्ये कित्येक वर्षापूर्वी आमचं मार्केट होतं अंबिका मार्केट हे अंबिका मार्केटला बुलडोजर लावून तोडलं आमच्या गावातले 200 घरं बेघर झाली या बेघरांना आम्ही सहारा देणार त्यांना बेघरांना सहारा देणार दावा करताय राष्ट्रवादी म्हणून परत एकदा तुम्हाला विचारतो की सत्तेत आज मोठा भाऊ म्हणून तुमच्याकडे ते बघितलं होतं काय सांगाल या ठिकाणी जे विस्थापित झालेले आहेत त्या विस्थापित गाळेवाल्यांचं पुनर्वसन करा म्हणून आम्ही यांचं सरकार आल्यानंतर 2 वेळेस प्रस्ताव पाठवला परंतु हे सर्व न्यायालयीन प्रक्रियेमध्ये यांना बेकायदेशीर म्हणून बाजूला काढलं बेकायदेशीर म्हणून बाजूला काढलं गेलं पण विस्थापितांचे प्रश्न हे आजही अपूर्ण आहे आपण असं बघतोय दराडे अखेर सांगाल की काय तुम्ही बघताय या येवला शहरात आमची जर सत्ता आली तर 1 दिवसाआड पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करू 1 दिवसात पाणी देण्याचा प्रयत्न करेल काय सांगाल राज्यात सुद्धा सत्तेत तुम्ही आहात हे सत्तेत आम्ही आल्यापासून आम्ही आता तुम्ही सांगताय का येवला नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे इथं आम्ही नगरपालिकेत विरोधक आहे तुम्ही जर सामान्य लोकांना विचारलं 29 दिवस नगरपालिकेला पर्याय ठरण अशी पाणी पुरवठा योजना आम्ही टँकरद्वारे केली आतापर्यंत केलेले कामं याचे दावे सुद्धा केले जातात माझी विनंती आहे की सगळ्यांना थोडे मागे व्हा कारण सगळेच जण निवडणूक म्हटली की एकमेकाच्या अंगावर येतात आमच्या अंगावर काय येत आहे मला कळत नाहीये मला सगळ्यात महत्वाचं एकच सांगायचं आहे की येवल्याची पार्श्वभूमी ही खूप वेगळी आहे आणि अत्यंत महत्वाची आहे ऐतिहासिक आहे 12 बलुतेदारांचं शहर म्हणून खरं येवल्याकडे बघितलं जातं आणखीन याच येवल्यामध्ये पैठणीचं माहेरघर म्हणून जो सगळा विणकरांचा एक खूप चांगला व्यवसाय केला जातो आग्रही महिला या ठिकाणी आहेत
प्रख्यात कार्टुनिस्ट प्रभाकर झळके यांचं गाव म्हणून सुद्धा येवल्याची ओळख आहे. आणखी याच माध्यमातून छगन भुजबळ यांना 15 वर्षापूर्वी या ठिकाणी बोलवण्यात आलं. माणिकराव शिंदे कुटुंबाने बोलवलं. आजपर्यंत त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले. मध्ये काहीतरी थोडी कुरबुर केली होती, विरोधातही गेले, पण सत्तेत विरोधात आणखीन संकटात हे चालू असतं. पण आज मात्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे सगळे विरोधक एकत्र आलेले आहेत. आवश्यकता आहे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधांची, रोजगार मिळण्याची. लोकांना रोजगार नाहीये, आरोग्य नाहीये, विणकरांना योग्य तो विक्रीचा माल मिळत नाहीये. MIDC साठी जागा मिळाली आहे, पण उद्योग धंदेच तिथे उभे राहिले नाही, तर उद्योगांना चालना तरी कसं मिळणार? हा सगळा जो भाग आहे, कांदा उत्पादक मोठा प्रदेश म्हणून ओळखला जातो, पण कांद्याच्या हमी भावाचा सुद्धा प्रश्न आजही अपूर्ण आहे आणि याच्यामध्ये कायम शेतकरी इथला बरडला जात असतो. अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहे आणि या समस्यांचा जोगवा मागण्यासाठी म्हणून मतदार हा कायम भावनेला साथ घालत असतो. उमेदवार निवडणूक असली की खऱ्या अर्थानं मतदारांना भावनेचं आवाहन करतात, भावनिक साथ घालतात, पण खरोखर त्यांच्या भावनेला ते मत देणार का? की ज्या प्रकारे निवडणुकीच्या माध्यमातून हे जरी सगळे जोगवा मागत असले तरी सगळे राष्ट्रवादीच्या माध्यमातून असो का भाजप असो का शिवसेना असो, हे सगळे उमेदवार त्यांना मतदान करावं म्हणून काय नेमका दिलासा देणार? आपण हे सुद्धा बघतो, ज्यावेळेस एक गाव आपण बघतो, गावाचा एरिया बघतो, गावाचा परिसर बघतो, त्यावेळेस सगळ्यांच्या नजरा त्या ठिकाणीच असतात. पण या नजरा जरी असल्या तरी त्यांना हे उमेदवार कितपत मतदान करणाऱ्यांना दिलासा देणार? कारण युवक हाच खरा अर्थानं या मतदानातला महत्वाचा भाग ठरणार आहे. 35,000 मतदान आहेत. येवला नगर परिषदेमध्ये 12 वॉर्ड आहेत, 24 जागा आहेत, 3 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती आहे. आणि असं जरी असलं तरी 35,000 उमेदवारांमध्ये, या 35,000 मतदारांमध्ये सगळ्यात जास्त युवकांचं मतदान आहे. आणि युवक हाच खऱ्या अर्थानं नेमका उमेदवार कोण हे ठरवणार आहे. आणि हे ठरवण्याच्या माध्यमातूनच येवला नगर परिषदेची निवडणूक कोण जिंकेल याचा सुद्धा दिलासा ठरणार आहे. की कशा प्रकारे काय होतं हे आपण बघणार आहे. आपण बघतोय की हा आपला IBN लोकचा विशेष कार्यक्रम येवला नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून देवेंद्र सरकारचा जनमत आणखी नेमकं कशा प्रकारे लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या हे सगळे मांडायचा आमचा हा प्रयत्न होता. पुन्हा भेटूया याच प्रकारच्या दुसऱ्या कार्यक्रमात. आणखी दुसरं गाव, दुसरा तालुका, दुसरी नगरपालिका निवडणूक.